आज आपण आलो होतो कोल्हापूरमध्ये अभि सरांचं मोबाईलचं काम चालू होतं. डिस्प्ले गेला होता. अचानक डिस्प्ले गेल्यामुळं कोल्हापुरात त्याचा मोबाईलचा डिस्प्ले बदलला आणि कोल्हापुरातली थोडीशी मीटिंग्स होत्या त्या करायच्या होत्या. तिथं जाता जाता म्हटलं थोडंसं शूट करून घ्यावं, तुम्हाला दाखवावं. म्हटलं भावांनो, आपलं कोल्हापूर कसं आहे. गोकुळ हॉटेल सगळ्यात जुनं हॉटेल म्हणलं तर चालेल, गोकुळ हॉटेल कोल्हापुरातलं. तिथून पुढे 1-2 मीटिंग्स होत्या, पण त्यांना जरा लेट होणार होतं, त्यामुळं आम्ही गेलो पॅलेसला. पॅलेसमध्ये पण आता तिकीट चालू झाले, त्यामुळे तिकीट काढायला आम्हाला सांगत होते, पण आम्हाला आज जायचं नव्हतं. आम्हाला थोडंसं वेट करायचं होतं आणि उन्हानं एवढं हे झालेलं की आम्हाला काय तिथं दुसरीकडं जाण्यासाठी जागा नव्हती. सावलीत बसलो होतो, थोडंसं तिथलं शूट केलं आणि इथं पक्षी वगैरे, प्रवासी पक्षी भरपूर प्रमाणात आलेले आहेत. ते प्रवासी पक्ष्यांना बघत बसलो होतो. इथं सिक्युरिटीवाले पण इकडे बसू नका, तिकडे बसू नका असं चाललं होतं. परत SBIमध्ये आलो. SBIमध्ये दुपारचा नाश्ता करण्यासाठी परत वाडा स्पेशल मिसळ खायला गेलो. एक नंबर मिसळ आणि एक नंबर ॲम्बियन्स आहे तिथं. एवढी गर्दी असते दुपारची की तिथं लिमिटच नाही. हे बघा, ही मिसळ आहे. खूप छान, खूप चवदार आहे. तिथून परत पुन्हा आलो आम्ही SBIमध्ये. SBI RSCC दसरा चौकात. कस्टमर खूप वैतागलेलं, त्यांना म्हटलं चला कॉफी घेऊया. कॉफी घेण्यासाठी गेलो. इथं एक मेस आहे, तिथंच पुढच्या साईडला RSCCच्या तिथं कॉफी घेतली आणि परत आलो. कोल्हापुरात जे नवीन कोणी येते ह्या भागात त्यांच्यासाठी इथं पार्किंग फ्रीमध्ये आहे. इथं पार्किंगला गाडी लावत जावा, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. रस्त्यावर लावू नका, नाहीतर आणि रस्त्यावर लावल्यावर ट्रॅफिक होते. त्यासाठी भावांनो, रस्त्यावर गाडी खरंच लावू नका. आणि सगळी म्हणत असतील की आता हा संध्याकाळचा एवढा उशीर काय करतोय, तर आमची लोन डिस्बर्समेंटच ह्या टायमाला होते. आबिदा आलेले, मला पण शूट करून घे म्हणाले. बरं म्हटलं, चालतंय म्हटलं. भरपूर वेळ झाला होता, काम झालेलं आमचं सगळं 9:30च्या दरम्यान झालेले. परतीचा प्रवास चालू झाला. आम्ही सरांना म्हटलं आता तुम्ही साईडला बसा, मी गाडी घेतो म्हटलं. कारण भरपूर वेळ झालेला, खूप वैताग आलेला आणि त्यात ह्या टायमाला जरासं वातावरण दमट असल्यामुळं कवा घराकडे जातोय असं झालेलं. त्यात वाजलेले 9:30-10. वडगावमध्ये आलो, आपली हायाबुसा घेतली, आपल्या लक्ष्मीला घेतलं. चला म्हटलं आपला परतीचा प्रवास चालू करा. दिवस कधी येतोय कधी जातोय हेच कळत नाही, पण कष्टाशिवाय पर्याय नाही भावांनो. रामकृष्ण हरी. असंच प्रेम राहू द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.